Our today's point is disaccharide. Disaccharide give rise to two units of same or different monosaccharide on hydrolysis with dilute acid or specific enzyme. तर कुठलाही डायसॅकराइड असो, आपण त्याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला दोन मोनोसॅकराइड मिळतात. मग ही हायड्रोलिसिसची जी रिॲक्शन आहे ती कशाच्या प्रेझेन्समध्ये होते? डायल्यूट ॲसिड किंवा स्पेसिफिक एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये आपण हायड्रोलिसिस कॅरीड आउट करू शकतो. द टू मोनोसॅकराइड युनिट्स आर लिंक्ड टुगेदर बाय ॲन इथर ऑक्साइड लिंकेज which is termed as glycosidic linkage in carbohydrate chemistry. आता बघा की जर सपोज आपण हायड्रोलिसिस रिॲक्शन सुक्रोजची कॅरीड आउट केली तर आपल्याला काय मिळतं? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे दोन्हीही काय आहेत? तर मोनोसॅकराइड्स आहेत. मग हे दोन मोनोसॅकराइड कसे मिळाले आपल्याला? सुक्रोजचं हायड्रोलिसिस केल्यानंतर. म्हणजे आपल्याला याच्यासाठी काय यूज करावा लागतो? रिॲक्शन कॅरीड आउट होण्यासाठी डायल्यूट ॲसिड किंवा स्पेसिफिक एन्झाईमचा यूज करावा लागतो. आता आपण हायड्रोलिसिसच्या अपोजिट जर रिॲक्शन कॅरीड आउट केली, म्हणजेच आपण सुक्रोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज फ्रुक्टोजमध्ये करतोय, मग आपण ग्लुकोज फ्रुक्टोजचं कन्व्हर्जन सुक्रोजमध्ये करू शकतो. म्हणजेच काय? तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन स्ट्रक्चरमधनं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला तर आपल्याला काय मिळू शकतो? सुक्रोज मिळू शकतो. जे आपण इकडे काय सांगत होतो की सुक्रोजमध्ये आपण वॉटर ॲड करतोय, आपल्याला हे दोन स्ट्रक्चर मिळत आहेत. मग या दोन स्ट्रक्चरमध्ये जो ॲड केलेला वॉटर आहे तो रिमूव्ह केला तर आपल्याला परत काय मिळू शकतो? सुक्रोज मिळू शकतो. मग सुक्रोजचं स्ट्रक्चर जर तयार करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे? ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे दोन स्ट्रक्चर्स घ्यायचे आहेत आणि त्यातनं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा, म्हणजे आपल्याला सुक्रोजचं स्ट्रक्चर मिळतं. आता जेव्हा हे दोन मोनोसॅकराइड्स म्हणजेच ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यांच्यामधनं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा आहे, मग हा कसा रिमूव्ह होणार आहे? तर ग्लुकोजमधला OH ग्रुप आणि फ्रुक्टोजमधला OH ग्रुप यांच्यामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडे फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आहे सायक्लिक स्ट्रक्चर आणि इकडे ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर आहे. तर हे OH ग्रुप एक ग्लुकोजमधला आहे, एक फ्रुक्टोजमधला आहे. याच्यामधनं आपण काय करणार आहोत? तर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करणार आहोत, काढून टाकणार आहोत. ही जी ॲक्च्युली हा एक असेल, हे वॉटर मॉलिक्यूल आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, म्हणजेच H2 आणि हे दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन, ही अशी हा पार्ट आपला रिमूव्ह होऊन जाईल आणि हा जो रिमेनिंग ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन या दोन ग्रुपला अटॅच करेल. ठीक आहे? म्हणजे ही जी आपण ऑक्सिजनने होणारी जी लिंकेज आहे याला काय म्हणतो? ग्लायकोसिडिक लिंकेज. दोन मोनोसॅकराइड एकमेकाला जॉईन झाले ऑक्सिजन थ्रू, म्हणजेच इथर ऑक्साईडने लिंक झाले. ओ म्हणजेच इथर ऑक्साईड आला आणि हे दोन मोनोसॅकराइड्स एकमेकाला अटॅच झाले ऑक्सिजन थ्रू, याला म्हटलं जातं ग्लायकोसिडिक लिंकेज. आता याच्यासाठी जी महत्त्वाची कंडिशन आहे की आत्ता जे मी सांगितलं की सपोज हा ग्लुकोजमधला OH आहे आणि हा फ्रुक्टोजमधला OH, तर OH मधनं आपल्याला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा आहे, पण कंडिशन काय असते की या दोन OH पैकी ॲटलिस्ट वन OH ग्रुप हा ॲनोमेरिक कार्बनला अटॅच असायला हवा आहे. हे जे काही कार्बन असतील त्या कार्बनमधला एक तरी कार्बन हा ॲनोमेरिक कार्बन असायला हवा आहे. ॲनोमेरिक कार्बन. आता ॲनोमेरिक कार्बन आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. ग्लुकोजमध्ये 1 पोझिशनला सायक्लिक स्ट्रक्चर जे आहे ग्लुकोजचं, त्या सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये 1 पोझिशनला ॲनोमेरिक कार्बन येतो आणि फ्रुक्टोजचं जे सायक्लिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तो 2 पोझिशनला ॲनोमेरिक कार्बन आहे. तर असे ॲनोमेरिक कार्बन, तर या
ॲनोमेरिक कार्बनचा OH ग्रुप असायला हवा आहे. दोघांपैकी एक हा 2 OH ग्रुपपैकी एक OH ग्रुप हा ॲनोमेरिक कार्बनला अटॅच असायला हवा आहे. दोनही असतील तरी चालेल, पण ॲटलिस्ट 1 असायलाच हवा आहे. तर ही त्याची कंडिशन असते. आता आपण डायसॅकराइडचे स्ट्रक्चर्स बघूया. याच्यामध्ये फर्स्ट स्ट्रक्चर आपल्याला सुक्रोजचं बघायचं आहे. आधी आपण डिस्क्रिप्शन बघूयात त्याचं. तर सुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल C12H22O11 आणि सुक्रोज हा कसा आहे, डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. हे त्याचं रोटेशन असेल जे की +66.5 डिग्री आहे. मग आपण जे आत्ताच रिॲक्शन बोललेलो तीच रिॲक्शन इथे मेन्शन केलेली आहे. आपण सुक्रोजचं हायड्रोलिसिस दाखवतोय. या हायड्रोलिसिससाठी इथे एन्झाईम वापरलेला आहे, त्याचं नाव आहे इन्व्हर्टेज. आणि मग ही हायड्रोलिसिस रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला जे प्रोडक्ट मिळणार आहेत ते काय आहेत, तर D+ ग्लुकोज आणि D- फ्रुक्टोज असे 2 मोनोसॅकराइड्स मिळतात. तर नेक्स्ट पॉईंट बघा. सिन्स द लिओ रोटेशन ऑफ फ्रुक्टोज, आता या दोघांचं आपल्याला बघा रोटेशन बघायचं आहे की या फ्रुक्टोजचं रोटेशन आहे -92.4 डिग्री आणि ग्लुकोजचं रोटेशन आहे +52.7 डिग्री. बघा दोनही ऑपोजिट आहेत. ग्लुकोज हा प्लस रोटेशन दाखवतो आणि फ्रुक्टोज हा मायनस रोटेशन दाखवतो. फ्रुक्टोजचं जे रोटेशन आहे म्हणजेच त्याचा जो अँगल आहे रोटेशनचा हा ग्रेटर आहे कोणापेक्षा, तर ग्लुकोजच्या अँगलपेक्षा. तर द हायड्रोलिसिस प्रोडक्ट हॅज नेट लिओ रोटेशन, म्हणजेच हा जो सुक्रोज आहे या सुक्रोजचा जो आपण वरती बघितल्याप्रमाणे काय आहे, तो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. पण इथे फ्रुक्टोज हा मायनस रोटेशन दाखवतो आणि ग्लुकोज प्लस रोटेशन दाखवतो. मग या हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज याच्यावरनं जो नेट प्रोडक्ट मिळणार आहे तो कसा असायला हवा होता, लिओ रोटेशन. बरोबर. म्हणजेच काय, तर हे दोनही कोणामध्ये आहेत, सुक्रोजमध्ये आहेत. मग या दोघांचं जे रोटेशन आहे या रोटेशनचा जो नेट प्रोडक्ट येणार आहे तो सुक्रोजचं रोटेशन दाखवायला हवं होतं, पण असं होत नाही. बघा जर आपण सुक्रोजचं रोटेशन -92.4 आहे आणि ग्लुकोजचं जे रोटेशन आहे ते +52.7, म्हणजे यांची जर आपण ॲडिशन केली तर ती काय येईल, -39.7 येते. ठीक आहे. मग जर नेट प्रोडक्ट आपला किती येतोय, -39.7 येतोय. म्हणजे सुक्रोजचं रोटेशन काय असायला हवं होतं, याच्यावरनं काय लक्षात येतं आहे की तो लिओ रोटेटरी असेल. पण एक्सपेरिमेंटली तो कसा आहे, डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. ठीक आहे. म्हणजे काय दाखवलं जातं आहे, इन्व्हर्जन म्हणजे अपोजिट रोटेशन दाखवलं जातं आहे. म्हणून या हायड्रोलिसिसला काय म्हटलं जातं, इन्व्हर्जन ऑफ सुक्रोज असं म्हटलं जातं. आणि त्या प्रोडक्टला म्हणजेच सुक्रोजला काय म्हटलं जातं, इन्व्हर्ट शुगर असंही म्हटलं जातं. स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज कंटेन ग्लायकोसिडिक लिंकेज बिटवीन C1 ऑफ अल्फा ग्लुकोज अँड C2 ऑफ बीटा फ्रुक्टोज. हे त्याचं लिंकेजची पोझिशन मेन्शन केलेली आहे. ही पोझिशन लक्षात ठेवलीत की तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करता येतं. पण स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला आधीचे अल्फा बीटा ग्लुकोज आणि अल्फा बीटा फ्रुक्टोजचे स्ट्रक्चर यायला हवेत, तेव्हा तुम्हाला हे लगेचच सुक्रोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करता येतं. तर आपण आता स्ट्रक्चर बघूयात सुक्रोजचं. आता हे 2 स्ट्रक्चर्स इथे दिलेले आहेत सुक्रोजचे, त्यातलं कुठलंही बघा, हे आहे एक स्ट्रक्चर आणि दुसरं स्ट्रक्चर जे आहे
ते हे असेल. कुठलंही एक स्ट्रक्चर आपल्याला चालणार आहे. तर फर्स्ट स्ट्रक्चर जे आहे बघा, फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये हा आहे फर्स्ट मोनोसॅकराइड अल्फा डी ग्लुकोज आणि हा दुसरा आहे बीटा डी फ्रुक्टोज. हे स्ट्रक्चर आपण मागेही बघितलेले आहेत. ठीक आहे. हेच आता आपण हे जे स्ट्रक्चर्स आहेत अल्फा डी ग्लुकोज, या अल्फा डी ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चर जर आपण बघायला गेलो तर असं आहे. आणि फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर जे आहे बीटा डी फ्रुक्टोज, याचं स्ट्रक्चर असं असेल. इथे या कार्बनला हा OH ग्रुप आणि या 1 पोझिशनच्या कार्बनला हा OH ग्रुप. आता जेव्हा रिॲक्शन कॅरीड आउट होईल तेव्हा काय करायचं आपल्याला, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा आहे. हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. मग एक शिल्लक राहिलेला जो ऑक्सिजन आहे तो इथे अटॅच होईल आणि हे स्ट्रक्चर आपल्याला असं दिसायला लागेल. मग ही अटॅचमेंट जी आहे बघा, 1 पोझिशन अल्फा डी ग्लुकोजमधला 1 कार्बन ॲटम त्याचा OH आणि बीटा डी फ्रुक्टोजचा कार्बन नंबर 2 याला अटॅच असणारा OH यांच्यामध्ये रिॲक्शन होणार आहे. म्हणजेच आपण अल्फा 1 ग्लुकोजचा काय असेल, 1 पोझिशनचा OH आणि फ्रुक्टोजचा 2 पोझिशनचा OH हा बीटा आहे. या 2 OH ग्रुपमध्ये रिॲक्शन होणार आहे, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे आणि या ऑक्सिजनने हे 2 युनिट जे आहेत ते एकमेकाला जॉईन होणार आहेत. मग आपण या लिंकेजला काय म्हणतो, या अटॅचमेंटला काय म्हणतो, ग्लायकोसिडिक लिंकेज. मग ही जी लिंकेज आहे, लिंकेज कशी असेल बघा, हा अल्फा आहे, हा बीटा आहे आणि 1 आणि 2 पोझिशनला रिॲक्शन आपली कॅरीड आउट झाली आहे, म्हणून अल्फा बीटा 1,2 ग्लायकोसिडिक लिंकेज असं म्हणायचं त्याला. तर हे असेल फर्स्ट स्ट्रक्चर. सेम तुम्ही हे आपलं उभं स्ट्रक्चर आहे, म्हणजेच व्हर्टिकल आहे, तुम्ही हॉरिझॉन्टल पण काढू शकता जसं इथे दिलेलं आहे. तर या स्ट्रक्चरमध्ये फर्स्ट जो युनिट आहे तो अल्फा डी ग्लुकोजचा असेल आणि दुसरा असेल बीटा डी फ्रुक्टोज. पण हे स्ट्रक्चर काढताना जी आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला थोडासा चेंज करावा लागणार आहे. तर तो चेंज काय असेल की आपण जे फ्रुक्टोजचं इथे स्ट्रक्चर जे काढणार आहोत ते आपल्याला C2 पोझिशनला रिॲक्शन आहे, C2. मग जनरली आपण जर इथे बघायला गेलोत या स्ट्रक्चरमध्ये ही C2 पोझिशन किंवा हे स्ट्रक्चर आपल्याला ॲज इट इज असंच उचलून इथे नाही आहे घ्यायचं, कारण आपण हे जे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करणार आहोत तो पार्ट आपल्याला जवळ आणायचा आहे. म्हणून काय करावं लागेल, तर आपल्याला ही पोझिशन म्हणजे फ्रुक्टोजची जो कार्बन नंबर 2 आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे 1च्या पुढे. त्याच्यामुळे सगळा जो काही मधला पार्ट असणार आहे किंवा सगळे ग्रुपचे अटॅचमेंट ज्या आहेत त्या उलट दाखवायच्या आहेत, कारण स्ट्रक्चर आपण काय करणार आहोत त्याला उलट करणार आहोत. म्हणजे हा 2 जो आहे तो इथे दिसतोय आपल्याला, म्हणजे हा पार्ट जो आहे तो वरती येणार आहे आणि इथला OH ग्रुप जो असेल तो खाली येणार आहे. कंप्लीट स्ट्रक्चरमध्ये चेंज करायचा आहे. हा OH ग्रुप असेल 3 नंबरचा तो इथे दिसतोय आपल्याला. हायड्रोजन डाऊन साईडला इथे, तर इथे अप साईडला असेल OH ग्रुप, रिव्हर्स दिसेल. सिमिलरली कार्बन 4 इथे बघा तो पण रिव्हर्स आलेला आहे H आणि OH मध्ये. सिमिलरली कार्बन नंबर 5चा हायड्रोजन जो इथे डाऊन साईडला आहे तो इथे अप साईडला दिसेल. ही काळजी तुम्हाला हे स्ट्रक्चर काढताना करावी लागते, त्याच्यामुळे बेटर हे स्ट्रक्चर इझी जातं. जर तुम्ही हे स्ट्रक्चर काढणार असाल तर या स्ट्रक्चरला आपल्याला रिव्हर्स करावं लागतं, हे लक्षात घ्या. आणि मग त्या स्ट्रक्चरमधनं आपण इथे आलेला OH आणि या ग्लुकोजमधला OH वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करतो आणि हे 2 युनिट एकमेकाला ऑक्सिजनने अटॅच होतात. तर हे असेल सुक्रोजचं स्ट्रक्चर. नेक्स्ट पॉईंट बघा, इथे लास्ट बॉटमला जो आहे छोटासा तो पॉईंट बघूयात आपण.
Since the potential aldehyde and ketone group of both the monosaccharide unit are involved in formation of the glycosidic bond, sucrose is a non-reducing sugar. आता बघा सुक्रोज किंवा शुगर जे आहेत, शुगरचे दोन टाईप आहेत, रिड्युसिंग शुगर आणि नॉन रिड्युसिंग शुगर. तर नॉन रिड्युसिंग शुगर, आता सुक्रोज हा नॉन रिड्युसिंग शुगर आहे, तर तो कसा ओळखायचा? तर ॲक्च्युअली सुक्रोज याचा मीनिंग काय आहे? नॉन रिड्युसिंग शुगर आहे. म्हणजेच सुक्रोज टोलन्स रिएजंट असो किंवा फिलिंग सोल्युशन असो यांच्यासोबत रिॲक्शन दाखवत नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? नॉन रिड्युसिंग शुगर. मग तो कसा ओळखायचा? तर या स्ट्रक्चरमध्ये आपण जर बघायला गेलो तर जे दोनही OH ग्रुप आहेत, दोनही OH ग्रुप जे आहेत इथे, हे दोनही OH ग्रुप ॲनोमेरिक कार्बनचे आहेत. त्याच्यामुळे ॲक्च्युली रिॲक्शन हे दाखवणार आहेत. ठीक आहे, टोलन्स रिएजंट किंवा फिलिंग सोल्युशनसोबत हे OH ग्रुप रिॲक्शन दाखवतील. पण इथे ते काय झालेले आहेत? ग्लायकोसिडिक लिंकेजमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. ॲक्च्युली याला काय म्हणतात? हा जो पार्ट आहे त्याला आपण हेमी ॲसिटाल किंवा हेमी किटाल, किटोनमध्ये तो हेमी किटाल असतो आणि ग्लुकोजमध्ये हेमी ॲसिटाल असतो. तो पार्ट जो फ्री असेल, म्हणजेच हा OH ग्रुप आणि हा OH ग्रुप ग्लायकोसिडिक लिंकेजमध्ये इन्व्हॉल्व नसतील, ॲटलिस्ट एक तरी फ्री OH ग्रुप असेल, तर तो काय दाखवतो? रिड्युसिंग नेचर दाखवतो. त्याला आपण रिड्युसिंग शुगर म्हणतो. पण ॲक्च्युली या स्ट्रक्चरमध्ये, सुक्रोजच्या स्ट्रक्चरमध्ये काय झालेलं आहे की दोनही पोटेन्शियल अल्डिहाइड आणि कीटोन म्हणलेला आहे याला, तर हे दोनही ग्रुप ग्लायकोसिडिक लिंकेजमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत, म्हणून हा नॉन रिड्युसिंग शुगर असेल. आता सेम आहे माल्टोजचं स्ट्रक्चर. बघा, माल्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल C12H22O11, जो की डायसॅकराइड आहे आणि याच्यामध्ये असणारे दोन मोनोसॅकराइड्स हे कुठले आहेत? तर अल्फा डी ग्लुकोज. तर दोनही मोनोसॅकराइड हे अल्फा डी ग्लुकोजचे आहेत. म्हणजे आपल्याला दोन स्ट्रक्चर आता काय काढायचे आहेत? तर अल्फा डी ग्लुकोजचे काढायचे आहेत. तर याच्यामध्ये आता ग्लायकोसिडिक बॉन्ड जो आहे तो कुठे आहे? बिटवीन C1 ऑफ वन ग्लुकोज रिंग अँड C4 ऑफ द अदर. म्हणजे हा C1 पोझिशनचा OH आणि ग्लुकोज, दुसरा ग्लुकोज जो आहे त्यातला C4 पोझिशनचा OH यांच्यामध्ये रिॲक्शन दाखवायची आहे आणि तिथे काय तयार होईल? ग्लायकोसिडिक लिंकेज तयार होईल. द ग्लुकोज रिंग विच uses its hydroxyl group at C1 is alpha glucopyranose. Hence the linkage is called alpha 1,4 glycosidic linkage. आता इथे आपण वरती जसं सुक्रोजमध्ये काय केलेलं आहे? अल्फा बीटा 1,2 ग्लायकोसिडिक लिंकेज आहे. आता इथे दोनही अल्फा आहेत, ग्लुकोजच आहेत आणि ग्लुकोज दोनही अल्फा ग्लुकोजच आहेत, म्हणून फक्त एकदाच आपण अल्फा लिहितोय आणि कुठे रिॲक्शन होते? 1 आणि 4 पोझिशनला. म्हणून लिंकेजचं नाव काय लिहायचं? अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्ड किंवा लिंकेज. हेमी ॲसिटाल ग्रुप ॲट C1 ऑफ द सेकंड रिंग इज नॉट इन्व्हॉल्ड इन ग्लायकोसिडिक लिंकेज. आता बघा, रिड्युसिंग शुगरचा पॉईंट आहे. तर माल्टोज हा रिड्युसिंग शुगर आहे, सुक्रोज हा नॉन रिड्युसिंग शुगर आहे, आत्ताच बघितलं आपण. तर याला आपण रिड्युसिंग शुगर का म्हणतोय? कारण याच्यामध्ये जो ॲनोमेरिक कार्बन आहे तो 1 पोझिशनचा आहे इथे, पण एकच ॲनोमेरिक कार्बन जो आहे तो इथे त्याचा एक OH ग्रुप इन्व्हॉल्व होतोय. दुसरा जो ॲनोमेरिक कार्बन आहे त्याचा OH ग्रुप रिॲक्शनमध्ये किंवा बॉन्ड फॉर्मेशनमध्ये झालेला नाही. म्हणजेच काय? तर हा जो काही हेमी ॲसिटालचा पार्ट आहे C1चा, तो काय झालेला आहे? रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व झालेला नाही. म्हणजेच तो काय दाखवू शकतो? फिलिंग सोल्युशन किंवा टोलन्स रिएजंटला रिड्यूस करण्याचं काम करू शकतो. म्हणून
माल्टोजला काय म्हणायचं, रिड्युसिंग शुगर. Maltose gives glucose on hydrolysis with dilute acid or the enzyme maltase. आता माल्टोजचं जे हायड्रोलिसिस आहे ते माल्टेज या एन्झाईममुळे होतं. आता या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसेल की दोनही जे युनिट आहेत हे दोनही कोणाचे आहेत, अल्फा डी ग्लुकोजचे आहेत. रिॲक्शन कुठल्या पोझिशनला होणार आहे, फर्स्ट युनिटच्या C1 पोझिशनला, सेकंड युनिटच्या C4 पोझिशनला रिॲक्शन होणार आहे. आणि इथे असणारे OH ग्रुप हे रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतील, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल, दोनही युनिट ऑक्सिजनने जॉईन होतील. म्हणून दोनही अल्फाच आहेत म्हणून एकदाच अल्फा लिहायचा आहे. 1,4 पोझिशनला रिॲक्शन झालेली आहे म्हणून अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्ड असेल. नेक्स्ट आहे थर्ड एक्झाम्पल, जे की लॅक्टोजचं एक्झाम्पल आहे. आता लॅक्टोजमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11. सगळ्याच डायसॅकराइडचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार आहे, हे लक्षात घ्या. इज अ डायसॅकराइड प्रेझेंट इन मिल्क. मिल्कमध्ये लॅक्टोज प्रेझेंट असतो. इट इज फॉर्म फ्रॉम 2 मोनोसॅकराइड युनिट नेमली डी गॅलॅक्टोज अँड डी ग्लुकोज. आता लॅक्टोजच्या स्ट्रक्चरमध्ये 2 मोनोसॅकराइड्स कुठले आहेत, तर डी गॅलॅक्टोज आणि डी ग्लुकोज. डी गॅलॅक्टोज हे स्ट्रक्चर नवीन असेल कारण मागे झालेलं नाही आहे आपल्याला, त्याच्यामुळे हे आपल्यासाठी गॅलॅक्टोज नवीन आहे, स्ट्रक्चर नवीन आहे. आणि हे ॲज युजल जे आपण मागे बघितलेलं आहे डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर असेल. आता द ग्लायकोसिडिक लिंकेज इज फॉर्म बिटवीन C1 ऑफ बीटा डी गॅलॅक्टोज अँड C4 ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या C4चा OH आणि बीटा डी गॅलॅक्टोजचा म्हणजे C1 पोझिशनचा OH यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल आणि इथे आपल्याला ग्लायकोसिडिक लिंकेज बघायला मिळेल. द हेमीॲसिटाल ग्रुप ॲट C1 ऑफ द ग्लुकोज. आपल्याला माहिती आहे C1 पोझिशन ग्लुकोजमधली जिथे ॲनोमेरिक कार्बन आहे तिथे काय आहे, तर हेमीॲसिटाल ग्रुप ॲट C1 ऑफ द ग्लुकोज युनिट इज नॉट इन्व्हॉल्ड इन ग्लायकोसिडिक लिंकेज. तर हा OH ग्लायकोसिडिक लिंकेजमध्ये इन्व्हॉल्व झालेला नाही, म्हणजेच तो टोलन्स रिएजंट किंवा फिलिंग सोल्युशनसोबत रिॲक्शन दाखवेल किंवा दोघांसोबतही तो रिॲक्शन दाखवेल, टेस्ट दाखवेल. म्हणून आपण मग त्याला काय म्हणणार आहोत, लॅक्टोजला रिड्युसिंग शुगर असं म्हणणार आहोत. आणि इथे असेल त्याचं आता स्ट्रक्चर बघा. रिॲक्शन कुठे होते, तर गॅलॅक्टोजच्या C1 पोझिशनचा OH जो वरती असणार आहे आणि बीटा डी ग्लुकोज याचा OH म्हणजे C4 पोझिशनचा OH यांच्यामधनं हा वॉटर रिमूव्ह होऊन इथे हे 2 युनिट जॉईन होतील. लिंकेज काय आली, आता हे दोनही बीटाच आहेत म्हणून एकदाच घ्यायचा बीटा आणि पोझिशन काय असेल 1 आणि ही 4 पोझिशन. बीटा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज आहे. तर इथे आजचा व्हिडिओ आपण संपूया.